कद्दू खायला जेवढा चांगला तेवढा सगळे खाण्याकरता कंटाळा करतात। तर ह्या कद्दूचा आज आपण बनवणार आहोत हलवा, जो सगळ्या आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका। इथे कद्दू मी स्वच्छ धुवून घेतलाय, त्याचे दोन्हीकडचे जे काठ आहेत ते काठ कट करून घ्यायचेत। त्यानंतर साल कटरने त्याचं साल काढून घ्यायचंय। कोळा जर असेल तर त्याचं साल नाही काढलं तरीही चालतं, पण इथे मी त्याचं साल काढून घेतलंय। त्यानंतर 4 भागामध्ये हा कद्दू कट करून घ्यायचा आहे। परत त्याचे मधनं अशा फोडी करायच्यात। बियांचा जो भाग आहे तो भाग बाजूला करायचा आहे। आतला थोडासा मऊ जो भाग आहे तोच बाजूला करायचा। हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपण जे त्याचे पीसेस होते ते सगळे पीसेस स्वच्छ करून घेतले आणि बिया बाजूला काढून घेतल्यात। थोड्याशा मीडियम आकाराच्या जाडसर खिसणीने याचा किस बनवून घ्यायचा आहे। किस बनवल्यानंतर हलव्यामध्ये टाकण्याकरता आपण ड्रायफ्रूट घेऊयात। ड्रायफ्रूट भरपूर प्रमाणात घालायचेत, म्हणजे दाताखाली आल्यानंतर ड्रायफ्रूटमध्ये हलव्याला छान चव येते। तर एक साधारण मूठभर ड्रायफ्रूट घेतलेत। काजू बदाम घ्यायचेत, असतील तर मनुके घ्यायचेत। माझ्याकडे मनुके नव्हते त्यामुळे मी त्यात मनुके घातले नाहीयेत। 2 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवायचे कढईमध्ये। तूप गरम होतंय तोपर्यंत ड्रायफ्रूटचे आपण जाडसर असे काप बनवून घेऊयात। ड्रायफ्रूटचे जाडसरच काप बनवायचेत, म्हणजे दाताखाली आल्यानंतर ते ड्रायफ्रूटचे काप छान लागतात। हलवाई पण ड्रायफ्रूटचे काप जाडसरच घालतात, तर आपणही जाडसर घालूयात। हे बघा, ड्रायफ्रूटचे काजूचे 2 भाग करून घेतलेत आणि बदामाचे पण 2 भाग करून घेतलेत। गोल्डन ब्राऊन थोडेसे लालसर सोनेरी होईपर्यंत तुपामध्ये हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर ड्रायफ्रूट छान तळून झालेत। आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये कद्दूचा जो किस बनवून घेतलाय आपण तो किस घालूयात। तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं तूप परत ॲड करू शकता। तुपाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे, कारण आपण नंतर दूध आणि साय घालणार आहोत। तर एक 7 ते 8 मिनिटाकरता चांगलं हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे कद्दूचा जो किस आहे त्याचं पाणी कमी होईल आणि तो चांगला परतवला जाईल। हे बघा, 7 ते 8 मिनिटानंतर छान परतवून झालाय। बुडाला लागू नाही द्यायचा, सारखं हलवत राहायचंय आणि चांगला परतवून घ्यायचा आहे। इथे 1 कप दूध मी उकळून घेतलंय। दूध उकळून घ्यायचं म्हणजे कद्दूच्या किसमध्ये हलव्यामध्ये घातल्यानंतर ते नासत नाही किंवा फाटल्यासारखं होत नाही। तर ही टीप लक्षात ठेवायची। उकळलेलंच दूध घ्यायचं म्हणजे ते फाटणार नाही। थोडं थोडं दूध घालायचे, मिक्स करायचे। हे बघा, इथे चांगलं मिक्स करून घेतलंय। शिल्लक राहिलेलं पण दूध आता आपण यामध्ये घालून घेऊयात। परत एक 5 ते 6 मिनिटाकरता दूध आटेपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचं। सुरुवातीचे 5 ते 6 मिनिट आणि त्याच्यानंतर परत 5 मिनिट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करायचं आहे। थोडंसुद्धा दूध आपलं इथं फाटलेलं दिसत नाही आहे, छान दूध मुरलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला हलव्याचा जो कद्दूचा जो किस होता तो पण छान मऊ झाला आहे। दूधही सगळं आटलेलं दिसतंय। हे बघा, लो फ्लेमवरच सगळं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी साय घालणार आहोत। साय घातल्यामुळे त्याला रवाळ असं टेक्स्चर येतं। मावा घातल्यानंतर जशी चव लागते, मावा म्हणजेच खवा घातल्यानंतर जशी चव लागते अगदी तशीच चव त्या हलव्याची लागते। तर इथे बरोबर अर्धी वाटी, रेग्युलर जी वाटी असते त्या वाटीने अर्धी वाटी साय घातली। साय चांगली मिक्स करायची आणि परत 1 ते 2 मिनिटाकरता परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर शेवटी अर्धी वाटी मी साखर घातली। ज्या वाटीने आपण किस मोजून घेतला होता, किस 3 वाटी होता, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची। साखर चांगली मिक्स करायची। तिचं पाणी तयार होतं। पाणी आणि पाक तयार झाल्यानंतर बुडबुडे यायला सुरुवात होती। ते बुडबुडे कमी झाले की आपला हलवा तयार होतो। तर हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मिक्स केल्यानंतर साखरेचा चांगला पाक तयार होतो। बुडबुडे पण दिसतील, हे बुडबुडे तुम्हाला दिसत आहेत, ते बुडबुडे कमी झाले की पाक चांगला मुरून जातो आणि त्याच्यामध्ये हलवाही छान होतो। शेवटी वेलची पूड घालायची
ड्रायफ्रूट घालायचेत आणि हलवा आपला तयार होतो. साखर शेवटी घातल्यामुळे त्याला छान असा कलर येतो. तर हे बघा मस्त आपला इथे हलवा तयार झाला आहे. ड्रायफ्रूट तळून घेतल्यामुळे त्याची पण चव एकदम मस्त लागते. तयार झाला मस्त आपला कद्दूचा लौकीचा हलवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि A to Z पल्लवीज मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.